होऊ नये, पण समजा तुमच्या घरातले कोण आजारी पडले आणि त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावे लागले. आज या महागाईच्या जमान्यात हॉस्पिटलचे बिल बघून भल्या भल्याना घाम फुटतो. अशा वेळेस हेल्थ इन्शुरन्स आपल्या फायद्याचा ठरतो. तुमच्या घरामध्ये कोणीही आजारी पडले, नवरा, बायको, आई, वडील किंवा मुले कोणालाही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावे लागले, अशा वेळेस हेल्थ इन्शुरन्स असेल तर ती हेल्थ इन्शुरन्स कंपनी तुमच्या हॉस्पिटलचा बऱ्यापैकी सर्व खर्च उचलते. मित्रांनो, दिवसेंदिवस महागाई वाढत चालल्यामुळे हॉस्पिटलचे चार्जेस सुद्धा वाढत चालले आहे. आज वेळ अशी आहे, साध्या तापामुळे जरी ऍडमिट व्हावे लागले तरी कोणत्याही चांगल्या हॉस्पिटलमध्ये 10-20 हजाराच्या खाली बिल येणार नाही. आणि आजार मोठा असेल जसे की कॅन्सर, हार्ट प्रॉब्लेम, तर त्याचा खर्च मिडल क्लास परिवाराला न परवडणारा आहे. मग अशा वेळेस आपण कष्टाने बचत केलेले पैसे काही दिवसात या हॉस्पिटल खर्चामुळे संपून जातात. त्यामुळे मित्रांनो, आजच्या ह्या काळात प्रत्येकाने आपल्या परिवाराच्या आणि स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हेल्थ इन्शुरन्स काढलाच पाहिजे. आता आपण बघूया हेल्थ इन्शुरन्सचे काय काय फायदे आहेत. सगळ्यात पहिला हेल्थ इन्शुरन्सचा फायदा हा होतो की तुमचे बचत केलेले पैसे वाचतात. दुसरा फायदा म्हणजे आपले उपचार पूर्णपणे कॅशलेस होतात, म्हणजे आपल्याला आपल्या खिशातून 1 रुपया सुद्धा भरावा लागत नाही. जास्त करून हॉस्पिटलमध्ये कॅशलेस फॅसिलिटी उपलब्ध असते. तिसरा फायदा हा की तुम्ही लवकर म्हणजे तरुण वयात हेल्थ इन्शुरन्स काढला तर तुम्हाला प्रीमियम कमी पडतो आणि त्यामध्ये बरेच आजार समाविष्ट असतात. चौथा फायदा म्हणजे हॉस्पिटल व्यतिरिक्त मॅटर्निटी, डे केअर ह्या गोष्टी सुद्धा बऱ्याच प्लॅन्स मध्ये कव्हर असतात.